नमस्कार. वासुदेवाची आरोग्यवाणी आयुष्यमान भवच्या गप्पा-टप्पांमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आपण वेगवेगळ्या विषयांवर या चॅनलवर गप्पा मारतो. पण एक विषय मी नेहमी करता कायम ठेवणार आहे आणि वेगवेगळ्या या विषयातल्या तज्ञांना आपल्याशी गप्पा मारायला बोलवणार आहे. आणि हा विषय कुठला आहे? हा विषय आहे व्यायामाचं महत्त्व. मागच्या वेळेला आपल्या या गप्पांमध्ये महेंद्र गोखले सर आले होते. माझे आणि आजच्या या आपल्या पाहुण्यांचे गोखले सर हे गुरु आहेत. पण मला व्यायामाची जी खरी गोडी लावली आहे ना, ती आजच्या माणसाने लावली आहे. त्यामुळे खरं तर मागच्या वेळेलाच तो पहिल्यांदा यायला हवा होता. पण तो बिझी असल्यामुळे येऊ शकला नाही. व्यायामाचा, रेझिलियन्सचा, कन्सिस्टन्सीचा, मोटिव्हेशनचा, अजून काय म्हणू? अशा कित्येक गोष्टींचा तो माझ्यासाठी एपिटोम आहे. माझ्यासाठी आदर्श आहे. आणि मग माझे आदर्श तुम्हाला सगळ्यांना कळावेत. मी ज्यांच्याकडून काही शिकलो, मला ज्यांच्याकडून फायदा झाला, तोच फायदा तुम्हाला सगळ्यांना व्हावा, म्हणून मी त्यांना या इथे गप्पा मारण्यासाठी बोलवतो. तर आपण स्वागत करूया डॉक्टर मल्हार गानलाचं. थँक्यू नीरज. बरं वाटलं. मल्हार फ्रीडम फ्रॉम डायबिटीजशी असोसिएट होऊन 4 वर्ष झाली? नाही, 9 वर्ष झाले आता. 9 वर्ष झाली. पण मल्हार फिटनेस आणि एक्सरसाइज ह्या करिअरमध्ये अनेक वर्ष आहे. मल्हार हा स्वतः ट्रायॲथलीट आहे. आत्ता बरेच जण मल्हारला डायबिटीस रिव्हर्सल आणि फिटनेसमधले एक्सपर्ट समजतात. पण डायबिटीस रिव्हर्सल आणि फिटनेसचा प्रवास सुरू होण्याआधी मल्हारचा स्वतःचा फिटनेसचा प्रवास चालू झाला होता. त्याची कथा काय आहे हे मला ऐकायला आवडेल. नाही नीरज, मी ॲक्चुअली फार हरवलो होतो आयुष्यात. 25-26 वर्षाला असं एक एक शोध सुरू केला होता, की फक्त म्हणजे बेसिक प्रॅक्टिस जो असतो, क्लिनिक वगैरे जाणे, घरी जाणे, ते मला फार थोडंसं बोर वाटायला लागलं होतं आणि आय वॉज नॉट एन्जॉयिंग. तर मी असंच कोणी एक मित्र आला होता US वरून आणि तो बोलला, तसा तू यू लूक क्वाईट फिट." मी थोडंसं जिम वगैरे करायचो. तर तो बोलला, "तू रनिंग का नाही ट्राय करत? म्हणजे तसं लीन आहेस वगैरे." तर तेव्हा इंडियामध्ये असा रनिंगचा क्रेज नव्हता 15 वर्षापूर्वी. तर मी थोडंसं रनिंग करायला चालू केलं आणि अचानक हळू-हळू 10K झालं. तेव्हा रेसेस कमी असायचे. तेव्हा फ्लाइट पकडून रेस पळायचो, म्हणजे दिल्ली हाफ वगैरे, मुंबई इकडे-तिकडे आणि एक सेन्स ऑफ अचीव्हमेंट यायला लागला, की मे बी आय एम गुड ॲट समथिंग. तर त्याच्यानंतर हळू मग मला असं माझी फार म्हणजे इंटरेस्ट फार वाढला या गोष्टीमध्ये. वेन इट कम्स टू धिस थिंग, की एन्ड्युरन्स स्पोर्टनी जेवढं आपलं सेल्फ एस्टीम वाढतो आणि आता लाखो लोकं करतायत मॅरेथॉन्स वगैरे. तो एक जनरल एक ब्रेन केमिस्ट्री जी आहे, डोपामाइन वगैरे, एन्डॉर्फिन, सेरोटोनिन, माझे फार इंटरेस्ट आहे. मी फार वाचन सुरू केलं. अँड फर्स्ट टाईम आय फाउंड अ फील्ड दॅट वॉज सो कॅप्टिवेटिंग टू मी, की मला असं वाटलं, की ह्या एवढ्याशा सिंपल 10 किलोमीटर पळण्याने माणसाचं पूर्ण आयुष्याचा फोकसच बदलून जातो. बोर्डम निघून जातो, सेल्फ एस्टीम, सेल्फ रिस्पेक्ट आणि सिंपल गोष्टी. तर त्याच्याने मी ते सुरू केलं. पण ऑफकोर्स बिंग मेडिकल बॅकग्राऊंड थोडंसं मनात असं आलं, की वी शुड स्टडी धिस. कारण एक्सरसाइज जर प्रिस्क्राईब करायचं असेल, तर यू कांट जस्ट म्हणजे असं नुसती त्याला डिस्क्राईब होत नाही. यू हॅव टू लर्न टू प्रिस्क्राईब इट. त्याचं कसं असतं क्वांटिफिकेशन वगैरे. तर मग मी न्यूझीलंडला करायला MS-साठी गेलो आणि तिकडं ॲक्चुअली माझी जी म्हणजे ते जे प्रोफेसर्स होते, दे रिअली होन्ड माय इंटरेस्ट. म्हणजे त्या लेव्हलचा जो एज्युकेशन आणि तिथे एक फ्रीडम असतो एज्युकेशनला. इट इज नॉट हे फॅक्ट्स, फिगर्स नसतात. ते एक्झाम पण नसतं. इट्स ऑल असाइनमेंट बेस्ड अँड यू चूज द सब्जेक्ट. तर तिथं काय ना, आय वॉज क्वाईट मॅच्युअर ॲट दॅट टाईम. 30 वय वगैरे झालं होतं. तर त्याच्यामुळे एकदा ते फ्रीडम मेट द राइट टीचर्स, मेट द राइट गाईडन्स आणि मग तो थिसिस वगैरे हळू-हळू ओबेसिटीमध्ये थिसिस झालं. मग ओबेसिटीमध्ये एक्सरसाइज कसा असतो, मग डायबिटीजमध्ये म्हणजे तसं इट समहाऊ ऑल द डॉट्स जस्ट स्टार्टेड कनेक्टिंग आणि तिथून लकीली द ट्रायथलॉन थिंग तर ते चालूच राहिलं, मॅरेथॉन रनिंग वगैरे. पण हा स्वतःच्या ट्रान्सफॉर्मेशनवरून लोकांच्या ट्रान्सफॉर्मेशनकडे जाण्याचा प्रवास आणि जे आपण आपल्यामध्ये केलेलं आहे, तेच लोकांमध्ये करण्यासाठीची इच्छा, हे ट्रान्सफॉर्मेशन कसं होतंय? हे ॲक्चुअली
माझ्यामध्ये असं एक व्हेन आय वॉज रिसर्चिंग तिकडे तर एक ॲथलीट आयडेंटिटी नावाचा एक एक असं एक आम्ही एक निर्माण केलं होतं, की प्रत्येकामध्ये एक एक ॲथलीट असतो. पण ते सगळं अकॅडमिक प्रेशर, फॅमिलियल प्रेशर, मग हळू माणूस स्पिरिच्युअलिटी हेच बाकी सगळ्या आयडेंटिटीज माणूस बनवून घेतो ओव्हर द इयर्स. पण एक शरीर मागे राहतो. तर त्या शारीरिक आयडेंटिटीला आता मला कसं तो एक पिलर झाला माझ्या हेल्थचा. माझा फॅट पर्सेंट कमी झालं आणि एक सोशल आयडेंटिटी पण झालं. जस्ट बिकॉज ऑफ दॅट ॲथलीट आहे अँड इट मेड मी युनिक. तर माणूस असं बघतो, की हे एवढंसंच करायचं होतं, मग आधीच करून बसलो असतो ना, इफ आय हॅड टू स्टँड आउट इन द क्राउड. पण प्रॉब्लेम काय असतो, ऑफकोर्स त्या वयाला माणूस एक वेपन म्हणून वापरतो, की यामुळे मी वेगळा आहे, मी युनिक आहे. ऑफकोर्स नंतर मॅच्युरिटी येते, की शेवटी काम आहे, आपलं फॅमिलील रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. त्याच्याबरोबर हा एक पिलर तुमच्या सगळ्या हेल्थ प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करतो. म्हणजे डायबिटीजवरून मुक्ती पाहिजे, ओबेसिटीवरून मुक्ती पाहिजे. ॲथलीट लोकांना हे शारीरिक इलनेसेस तरी होत नाही. मानसिक सगळ्यांना आणि कोणालाही कधीही होऊ शकतो. पण फिजिकल जे आहे, ॲडिक्शन्स कमी होतात. तर इन जनरल आणि मी ॲथलीट्सला फार स्टडी केलं. सो आय रिअलाइज दॅट एव्हरी पर्सन हॅज ॲन ॲथलीट. बट ते कुठला ॲथलीट आहे? तर तो शोध सुरू झाला, की माझ्यामध्ये कसं एक एंड्युरन्स ॲथलीट आहे. तसं कोणामध्ये एक स्ट्रेंथ ॲथलीट अँड आय फाउंड दॅट धीस पीपल आर जनरली हॅपियर. तर ते मग मला प्रत्येक पेशंटला मी प्रिस्क्राईब करायला लागलो. "अरे जा ना बाबा अर्धा तास जिमला जा ना आठवड्यातनं 2दा." तर तो जो एक नाद लागतो, आणि तुला माहिती आहे, तुला पण मी तसं फर्स्ट टाईम तू जायला लागला जिमला, आतापर्यंत तो जातोय. कारण एक तो नशा लागला, की एवढं सोपं आहे रे, हॅपीनेस कॅन बी सो सिंपल. तर मला ते एवढं पटलं, की एव्हरी पर्सन हॅज ॲन ॲथलीट. हा एक कोर कॉन्सेप्ट आहे. आणि ते आता पण आम्ही प्रत्येक पेशंटमध्ये तेच सांगतो, की ठीक आहे, बसलाय हे सगळं ठीक आहे. डायबिटीज आयडेंटिटी आहे वगैरे. फिजिकल द डिसीज आयडेंटिटी इज इनेव्हिटेबल. हे येणारच आहे प्रत्येक माणसाला, कुठला ना कुठलाही डिसीज. पण लोकं त्याची आयडेंटिटी धरून बसतात. मी डायबेटिक आहे. पण डायबिटिकवरून मुक्ती पाहिजे तर मी ॲथलेटिक पण आहे ना. हा एक सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि लोकांना लगेच कळतं. की आय वॉन्टेड समथिंग सिंपल. लोकांना व्हिजन लागतो फिजिकली. अदरवाईज ते नुसतं इट्स ऑल्वेज टॉकिंग अबाउट डाएट. कमीत कमी काय व्यायाम करू? हा एक 24/7 डिस्कशन असतो. पण त्याच्याऐवजी आम्ही सांगतो, "एक काम कर ना भाऊ, एक 5 किलोमीटर पळून ये ना." तर त्याचा किती वेळ लागेल? 3 महिने लागतील सुरू कर. तर एकदा 5 पळाला ना, तो 42 कुठे कळतो त्याला कळत नाही. तर हे आपल्याला असं एक दॅट इज वेअर द आयडिया स्टार्टेड आणि मी खूप पेशंट्समध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा बघितलं, देन आय रिअलाइज की धिस इज अ मास लेव्हल. प्रत्येक पर्सनला ह्याची मला असं वाटतं, की गोखले सरांच्या पॉडकास्टमध्ये सर म्हणाले होते, की तुम्हाला काहीतरी एक समोर गोल पाहिजे आणि तुझ्याशी बोलताना मला हे जाणवतंय, की तो गोल म्हणजे तुम्हाला तुमची ॲथलेटिक आयडेंटिटी काय आहे, हे शोधता आलं पाहिजे आणि ती जर तुम्हाला सापडली, तर तुमच्या बाकीच्या आयडेंटिटीज ऑटोमॅटिकली बाजूला पडतात आणि ती ॲथलेटिक आयडेंटिटी तुम्हाला कॉम्प्लिमेंट करायला चालू करते. हो, माझी आता ॲथलेटिक आयडेंटिटी फॉर बॅडमिंटन आहे. मला बॅडमिंटन आवडतं, मी बॅडमिंटन खेळतो आणि मग त्याच्या फिटनेससाठी म्हणून मी जिम करतो अँड आय एम हॅपी. एक्झॅक्टली. सो तुझी स्वतःची जर्नी तू लोकांच्या आयुष्याशी इतक्या चांगल्या प्रकारे जोडून अ, लोकांच्या आयुष्यात जे बदल आणायला सुरुवात केले, त्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीचा प्रवास, त्या इन्फॉर्मेशनची माहिती आपल्या या सगळ्या पॉडकास्ट बघणाऱ्या लोकांना व्हावी, असं मला वाटतंय. म्हणून मी तुला हे विचारलं आणि मला माहिती आहे, की ही ॲथलेटिक आयडेंटिटी तुझी करत असताना तुलाही इंजुरीज झाल्या. तुलाही डाउनटर्न्स आले. पण त्या सगळ्यावर ओव्हरकम करून सुद्धा तू आज इथे उभा आहेस. तर हे डाउनटर्न्स, ह्या इंजुरीज कशा फेस केल्या गेल्या? आय थिंक त्या बेसिक आयडेंटिटीमध्ये एक भयंकर रेझिलियन्स असते. एक तर आवड, द जॉय ऑफ ॲथलेटिक ट्रेनिंग. सी आपण सगळे टॅलेंटेड नाही होत. एक वय होतं 28-29 तेव्हा ऑलिम्पिक्स फर्स्ट मी टीव्हीवर बघितलं. तर बाबा असेच बोलले, की "तू ऑलिम्पिक्सला का नाही ट्राय करत? तू एवढा म्हणजे घर विकून एक करत बसलाय. सायकल घेऊन आला 1,00,000चं सगळं हे करून ट्रेनर पण ठेवलाय ऑस्ट्रेलियाचा. तर कर ना ऑलिम्पिक्सला." तर तेव्हा आय स्पोक टू वन कोच. तर त्यांनी मला एक 10 किलोमीटर पळायला सांगितलं. तर माझं 10K टायमिंग एक 38 मिनिटं होतं तेव्हा. तर तो बोलला, "तू प्रोफेशनलला ट्राय करू नको. कारण 35 मिनिट्सला 1,00,000 लोकं आहेत जगात
आणि प्रत्येक मिनिट काढलं ना तर 10,000 कमी होतात. बट बाय द टाईम यू रीच 26 और 25 म्हणजे होणारच नाहीये. तर ते काम कर. तुझं प्रोफेशन कंटिन्यू कर. हे ॲज अ हॉबी कंटिन्यू कर. तर जेव्हा मी ते न्यूझीलंड वगैरेला बघितलं ना, की असं एक ॲथलीट्सच्या लाईफमध्ये काही होत नाही का? असं असतं. सगळ्यांच्या लाईफमध्ये काही फेजेस येतात. मॅरेजमध्ये प्रेशर, अल्कोहल काय-काय होतं. बट एक त्यांचा एक कोर आयडेंटिटी सुटत नाही. इट होल्ड्स द बॉडी टुगेदर. माइंडला 10 डिस्ट्रॅक्शन्स आहेत. माइंडला काही शिकवू शकतो. एक अकॅडमिक कोर्सला एनरोल करतात. कोणी सोशल मीडिया आहे. हे सगळं अबाव द नेक गोष्टी आहेत. बिलो द नेक काय आहे एंटरटेनमेंटसाठी? काही नाहीये. तर मग माणूस ड्रग्ज आणि ह्याच्यावर येतो. शेवटी अल्कोहल स्मोकिंगच राहतं. इव्हन दोज आर ॲक्चुअली अबाव द नेक. बट एंड ऑफ द डे ते एक बॉडी डॅमेज लेव्हलला आहे. स्पोर्टमध्ये प्रॉब्लेम काय होतो, की अतिरेकी करत बसलं ना, अगेन इट इज शेवटी एंडॉर्फिन हाय. तर तुम्ही बॉडीला किती पुश करता? तर मी जरा फारच पुश करायला लागलो. कारण ते आयर्न मॅन लेव्हल्समध्ये एकदम परत त्याला एक टॅलेंट लागतो शारीरिक. ते मला नव्हतं. पण ते पुश करण्यामध्ये कुठेतरी बॉडी डॅमेज व्हायला लागला अँड ॲट सम पॉइंट स्टेप बॅक करावं लागलं आफ्टर मल्टिपल इंजुरीज. मग मला कळलं, की प्रत्येक गोष्टीला एक डोस असतो. यू नो तर ते अतिरेकी करण्याऐवजी थोडं एक जरा होल्ड बॅक. बट यू लर्न इट द हार्ड वे लाइक एव्हरीथिंग एल्स. तर ते थोडं नो, बट मला काय वाटतं माहिती आहे का, तुझ्या या सगळ्या अनुभवातनं तू खूप समृद्ध झालेला आहेस. म्हणून आज जेव्हा तू लोकांना व्यायामाचे ॲडवाइसेस देतोस, तेव्हा यू हॅव बीन व्हेरी, व्हेरी केअरफुल इन ॲडवाइजिंग देम, ज्याच्याबद्दल आपण पुढे सविस्तर चर्चा करूच. पण ह्याच्या पुढच्या टप्प्याला मला महत्त्वाचा विषय तुझ्याकडे जो घ्यायचा आहे, तो आहे भारत आज जो ओबेसिटी आणि डायबिटीसच्या ज्वालामुखीवर उभा आहे, त्यातले तुझे ऑब्झर्वेशन्स मला समजून घ्यायचे आहेत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.